मित्रांनो, हे शेतकरी आहे देशेट्टीवार. नाव काय तुमचं? भगवान देशेट्टीवार आहे. हे यांची शेती आहे. पूर्ण पुरामुळे नुकसान झालं आणि हे जे प्रोटेक्शन वाल ते दिसत आहे. तर आता जमीन लेवल आपण बघू. त्या शेतीपेक्षा हा शेती जवळपास 1.5 ते 2 फुटानं खाली आहे. माती नाही टाकली. आता डॅम वाले माती टाकणार होते का? नाही टाकली. त्यांनी सांगितलं होतं ना माती टाकतो म्हणून. हो नाही टाकली. नाही टाकले का? हो म्हणायचं. हा नाही टाकलीस. रस्ता आहे तुले काय करायचा म्हणून हो. नाही टाकली. पण शेतकऱ्यांची व्यथा. तर हे जे डॅमचे जे कंपनीवाले होते, कुठे पवे भेटत तिकडे टाकत होते. अच्छा, त्यांनी म्हणजे असे मतभेद करत होते की त्यांना जे खर्च करण शेतकरी त्यांच्या शेतामध्ये माती टाकून लेवल करत होते असं यांचं म्हणणं आहे. आणि हे बघा पूर्ण हा जो एरिया दिसताय दुसरीकडे टाकली. याच्यामध्ये पूर्ण पाणी म्हणजे स्विमिंग पूलच बनते असा विषय आहे. आणि हे बघा ते प्रोटेक्शन वॉल किती मोठे आहे आणि इथं आउटलेट नाहीये. तेवढं टाकायला लागतं. आता इथच्या शेतातलं पाणी जमा राहते आणि जेव्हापर्यंत पाणी ते पूर्ण जमिनीमध्ये मुरत नाही तेव्हापर्यंत पाणी राहते आणि पिकाचं सत्यानाश होऊन जाते. पीक नेस्तनाभूत होऊन जाते. शेतकऱ्याचं पूर्ण काही मेहनत वाया जातो आणि इथं आउटलेट नाहीये. तर तिथून बघा पूर्ण वॉल आहे. आता इथचं पाणी जाणार कुठं? जे पावसाचं पाणी येते आणि जमा होते, पुरं भाव कसा राहतो. हा इथून पाणी निघाले काही जागाच नाही आहे. पुरं एवढं पाणी राहते. कमरेपर्यंत राहते का पाणी? हो. कमरेपर्यंत पाणी राहते असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे. हो म्हणायचं. दरवर्षी जातो तो. हा हो टाकतो म्हणतो. हा दुसरे पोगे दिला तर तिकडे टाकतो. म्हणजे डॅम वाल्यांचे काम करणारे होते आणि त्यांनी जमीन लेवल यांची जमीन गेली. तुमची जमीन डॅम मध्ये गेलेली आहे ना? 1.5 एकर यांची जमीन गेलेली आहे. तर हे जमीन गेली आणि त्यांनी एक करार तर नाही केले पण शब्द दिला होता की जेवढं तुमचं लेवल करायचं आहे जमीन आणि जो खोदलेली माती आहे काळी माती ते शेतामध्ये टाकून त्याचं लेवल करून देणार. कारण हे जे शेत आहे कुठे वर तर कुठे खाली असा लेवल आहे आणि खालच्या लेवलनं पूर्ण पाणी जमा होतो आणि पिकाचं पूर्णपणे नुकसान होतं. अशा परिस्थितीत शेतकरी काय करणार हा एक गंभीर विषय आहे. तर तेलंगणा सरकार महाराष्ट्र सरकारने याची दखल घ्यावी. हे न्यूज महानायकच्या माध्यमातून आपण शेतकऱ्याची व्यथा दाखवत आहे. तर काय आपल्या बातमीचा काही इम्पॅक्ट होईल का? आपली बातमी सरकारपर्यंत पोहोचेल का? तेही बघू. जर सरकारपर्यंत पोहोचली आणि त्यांनी ऍक्शन घेतली नाही परत आपण शेतकऱ्याकडे येऊ आणि त्या डॅमचे जे अधिकारी आहे जे कॉन्ट्रॅक्टर आहे आणि तेलंगणा सरकारच्या जे आपल्या आदिलाबाद जिल्ह्यातील लोकसभेचे प्रतिनिधी आणि आमदार खासदार जे विरोधी पक्ष आहे त्यांनाही आपण प्रश्न विचारू. तेलंगणामध्ये जाऊन हे आपल्याला काम करायचंच आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोचवा. शेतकरी आज किती त्रस्त आहे. धन्यवाद मित्रांनो.